आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यातला आरोपी कर्णबाळा दुंबळे हा मुंबईमध्ये असल्याची माहिती मिळतेय। मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली। उमेश अलोणे आपल्याला अधिक अपडेट देतील। उमेश, मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुंबळे जे आहेत ते काल या राड्यानंतर थेट इथून अकोल्यावरून समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईला पोहोचल्याची जी आहे ती माहिती मनसेच्या सूत्रांनी आपल्याला दिली आहे। आणि त्यानंतर त्यापूर्वी काल जो राडा झाला त्याच्या आधी कर्णबाळा दुंबळे यांनी कार्यकर्त्यांना अमोल मिटकरींवर हल्ला केला नाही तर तुम्हाला पदमुक्त करू अशा पद्धतीने त्यांना चिथावणी दिली। त्यानंतर अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर अमोल मिटकरी यांची गाडीची तोडफोड करण्यात आली आणि त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। प्रज्ञा, यामध्ये 13 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि आता सध्यापर्यंत पंकज साबळे जे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत, सौरभ भगत आणि दीपक बोडके अशा 3 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। इतर आरोपींचा शोध जे आहे ते पोलीस घेत आहेत। प्रज्ञा, उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।